हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, पुन्हा एक विकेंड आणि येस, पावसाळा सुरू झालेला होता आणि आम्ही आमची सुरुवात एका ट्रेकने केलेली. तो ट्रेक असा आम्ही सिलेक्ट केला आहे की पहिले तर आम्ही आयडेंटिफाय केलं कुठले स्पॉट राहिलेले किंवा कुठले ट्रेक राहिले, आणि त्याच्यात सगळ्यात पहिले जे नाव आलं हरिश्चंद्रगड. येस, सो नाशिकपासून ऑलमोस्ट 90 किलोमीटर्स डिस्टन्सवर आहे हा गड, भंडारदऱ्यापासून पुढे, आणि खूप खूप जास्त सिनिक आहे हा. सो मी विचार केला आपण तर व्हिजिट करतोच आहे, तुम्हालाही हा दाखवूया. सो स्टे ट्यून, दाखवतो तुम्हाला. सो आम्ही नाशिकहून सकाळी 7 वाजताच निघालो होतो. रविवार होता आणि रस्त्याने जात असताना आम्ही घोटी आणि भंडारदरा मार्गे गेलो. रस्ता खूप चांगला आहे, प्लस भंडारदऱ्याच्या घाटात तुम्हाला खूप खूप सुंदर असे सीन्स बघायला मिळतात. जवळपास 2-2.5 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही 9:30च्या आसपास तिथे पोचलो. आणि तिथे पोचल्यानंतर तुम्हाला एक पावती फाडावी लागते. त्यामध्ये तुम्हाला 30 रुपये पर पर्सन आणि 100 रुपये गाडीचे असे तिथे चार्जेस आहेत. आणि जेव्हा आम्ही हरिश्चंद्रगडच्या बेस कॅम्पला पोचलो, गाडी पार्क केली आणि बघितलं तर मुंबई पुण्याकडून आलेल्या भरपूर अशा ट्रेकिंग ग्रुप्सच्या गाड्या होत्या, जे आदल्या दिवशी म्हणजे शनिवारीच येऊन तिथे संध्याकाळी मुक्कामी होते आणि रात्री ऑलमोस्ट सगळेजण वरती जाऊन कॅम्पेनिंगचा आनंद घेत होते. कारण आम्ही तिथे 9:30ला पोचल्यानंतर तिथे येणारे जास्त अशी गर्दी नव्हती. सो त्यावरून आम्हाला कळून गेलं होतं की पहाटे सगळेजण तिथे कोकण कडावरून तो सुंदर नजारा बघून परत येत असतील आता. आणि अशा पद्धतीने आम्ही आमचा ट्रेक सुरू केला होता. जसं मी तुम्हाला बोललो की हा ट्रेक खूप सिनिक आहे आणि खूप नेचरच्या जवळ आहे. सो जातानाही तुम्ही आमची वाट बघू शकता. प्रॉपर ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे मिळतो. आणि पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे पूर्ण सगळीकडे हिरवंगार वातावरण, आणि फॉर्च्युनेटली त्या दिवशी पाऊस नव्हता पडत. सो ट्रेकिंग करायला थोडंसं इझी जात होतं. कारण जर पाऊस पडला असता, कारण त्या एरियामध्ये पाऊस जेव्हा पडतो खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे डिफिकल्टी लेवल जी आहे ट्रेकिंगची ती वाढून जाते. पण फॉर्च्युनेटली त्या दिवशी पाऊस नव्हता पडत, सो आम्हाला ट्रेकिंग करायला थोडंसं इझी गेलं. सुरुवातीचा जो इन्क्लाइन पोर्शन आहे तो चालल्यानंतर एक बऱ्यापैकी आपल्याला फ्लॅट पोर्शन येतो, जो डोंगराच्या बाजूने जात असतो, तुम्ही बघतायत व्हिडिओमध्ये. आणि मध्ये मध्ये छोटे छोटे धबधबे आपल्याला लागत असतात आणि बसायला सुद्धा जागा आहे. भरपूर ठिकाणी तुम्हाला लिंबू सरबत वगैरे मिळण्याचे ठिकाणं आहेत. आणि जसं जसं आपण वरती जात असतो तसं तसं आपला थकवाही वाढत असतो. पण जेव्हा ते धबधब्यांचं पाणी आपल्या अंगावर पडतं ना, तो पूर्ण थकवा निघून जातो. आणि जो खालचा सीन असतो वरून बघितल्यानंतर, तो बघितल्यावरही खूप छान वाटतं. आणि वरती एका ठिकाणी हा एक मोठा धबधबा तुम्हाला बघायला मिळतो, जिथून वरून येणारं पाणी खूप अशा सुंदर पद्धतीने खाली येत असतं. आणि तिथे भरपूर असे तलाव आहेत छोटे छोटे, जिथे लोक पाण्यात डुबकी मारत होते. आणि जेव्हा तुम्ही एक सर्टन पोर्शन चढल्यानंतर तुम्हाला तिथल्या महादेव मंदिराचा जेव्हा तो कळस दिसतो, तर पूर्ण थकवा तुमचा निघून जातो. खूप छान वाटतं तिथे पोचल्यानंतर. तिथे मंदिराच्याच बाजूला हा एक तलाव सुद्धा आहे, जो खूप सुंदर आहे, खूप फोटोजेनिक आहे. आणि तिथेच तुम्हाला धुकं यायला सुरू होऊन जातात मंदिराजवळच. आणि मंदिराच्या बाजूला पण एक मोठी पिंड आहे एका गुफेमध्ये. सो ती पिंड खूप जास्त फेमस आहे हरिश्चंद्रगडाची. तुम्ही भरपूर व्लॉग्स व्हिडिओजमध्ये ती पिंड बघितली असेल महादेवाची. आणि हे पण एक मंदिर खूप सुंदर होतं तिथे. आणि हीच ती पिंड ज्याबद्दल मी तुम्हाला मेन्शन केलं. ती ऑलमोस्ट पाण्यातच असते आणि तिचे जे 4 खांब आहेत त्या गुफेचे पिंड्याच्या आजूबाजूचे, त्याच्यातले 3 खांब तुटलेले आहे
आणि ते एक खांब जो आहे त्याची एक स्टोरी पण आहे. असं म्हटलं जातं की जे 4 युग आहेत आणि आत्ता जो शेवटचा युग चालू आहे कलियुग, तो त्याचं प्रतीक आहे. आणि ज्या दिवशी तो खांब तुटेल तेव्हा कलियुगसुद्धा संपून जाणार आहे. सो असं त्या मागची ती स्टोरी आहे. आणि मंदिरापासून अजून 1.5 किलोमीटर अंतरावर तुम्हाला कोकणकडा आहे. जेव्हा तुम्ही तिकडे जाण्यासाठी सुरुवात करतात तर परत तुम्हाला एक जंगल एरिया लागतो आणि पाण्याचे धबधबे पुन्हा चालू होतात. सो ओव्हरऑल तुम्ही जसं जसं वरती जाणार ना कोकणकडाकडे, अजून त्या गडाचं सौंदर्य वाढत जातं आणि पुढे जाऊन तुम्हाला धुकं लागते. आणि फायनली आम्ही कोकणकड्यावर पोचलो होतो, पण धुकं असल्यामुळे पूर्ण व्हिजिबिलिटी 0 होती. सो आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरू केलं होतं. पुन्हा तो सगळा ट्रेक आम्ही उतरत आलो होतो. सो फायनली आपला झाला आहे आता ट्रेक कंप्लीट आणि आम्ही आलो आहे आता बेस कॅम्पला. सो या ट्रेकबद्दल सांगायचं म्हणजे मॉडरेट लेवलचं आहे आणि येस, सह्याद्रीचा खूप भारी एक्सपिरियन्स तुम्हाला इथं मिळणार आहे. इथल्या 3 गोष्टी मेन आहेत. एक म्हणजे कोकणकडा, महादेवाचं मंदिर आणि महादेवाची पिंड. सो 3 गोष्टी खूप छान आहेत. थोडंसं तुम्हाला त्रास होऊ शकतो मॉडरेट लेवलचा ट्रेक असल्यामुळे, पण तिथं वरती गेल्यावर वर्थ वाटतं ते सगळं काही त्रास जो आहे तो. सो मी रेकमेंड करेल की तुम्ही हेवी मान्सूनमध्ये नका येऊ, पण मॉडरेट मान्सूनमध्ये किंवा हिवाळ्यात नक्कीच या ट्रेकला येऊ शकतात. खूप छान आहे, सिनिक आहे, निसर्ग खूप छान अनुभवायला मिळतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अजून कुठली प्लेस एक्सप्लोअर करायची असेल तर ते सुद्धा लिहा. आपण नक्की व्हिजिट करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.